नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. बल्क वेस्ट जनरेटर्सच्या नोंदणीसाठी महापालिकेची मोहीम. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बल्क वेस्ट जनरेटर्सच्या नोंदणीसह घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालय व मोठ्या आस्थापनांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. नोंदणी व माहिती संकलनासाठी महापालिका कर्मचारी घरोघरी भेट देत असून नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे तसेच ओल्या कचऱ्यावर ठिकाणीच प्रक्रिया करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. अवकारिकाच्या हिंदी ट्रेलर व पोस्टरचे अनावरण. सफाई कामगारांच्या श्रमांचा सन्मान करणाऱ्या अवकारिका चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर व पोस्टरचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. स्वच्छता ही केवळ सफाई कामगारांची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश चित्रपटातून देण्यात आला. चित्रपटाच्या टीमने अजमेरा येथील उद्यानाची स्वच्छता व सुशोभीकरण करून सामाजिक बांधिलकी जपली. स्वच्छ शहर माझी ही जबाबदारी हा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे आवाहन महापौरांनी नागरिकांना केले. सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण. आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 2,410 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 2,230 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3,000 रुपये प्रति किलो घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,990 रुपये, 22 कॅरेटचा 1,39,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,35,000 रुपये प्रति किलो इतका आहे. बिल्डरकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक. साईनगर मामुर्डी येथे बांधकाम प्रकल्प सुरू करण्यासाठी स्थानिक गुंडांनी बिल्डरकडून लाखोंची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडीस आला. संजय शेंदुरकर, सिद्दीक शेख आणि लक्ष्मण पांचाळ सर्व राहणार साईनगर मामुर्डी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी कामात अडथळा आणून 7 लाख रुपये रोख, ऑनलाईन 5 लाख रुपये तसेच आणखी 5 लाखांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच अॅट्रॉसिटीची खोटी केस करण्याची धमकी देऊन फ्लॅटवर अवैध ताबा मारल्याचा आरोप असून पोलिसांचा तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला अटक. इंद्रायणीनगर आळंदी येथे 6 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. संतोष विजय सुकाळे वय 19 राहणार इंद्रायणीनगर आळंदी याला पोलिसांनी अटक केली असून मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने मुलाला घरात बोलावून अत्याचार केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मूल होत नसल्याने पत्नीवर प्राणघातक हल्ला. थेरगावातील कैलासनगर परिसरात मूल होत नसल्याच्या कारणातून पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. नितेश नंदकिशोर गायकवाड वय 35 राहणार कैलासनगर थेरगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल लहू कांबळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास काळेवाडी पोलीस करत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.